रात्रीचे जवळपास 9:30 वाजले होते. रावेत ताथवडे BRTS रोडवरची वाहतूक हळूहळू कमी होत होती. दुकाने बंद होण्याच्या तयारीत होती आणि अचानक एका फर्निचर मॉल समोर दोन तरुण मोटरसायकलवर येऊन थांबले. काही सेकंदातच त्यांनी दुकानाच्या बोर्डवर गोळ्यांचा वर्षाव केला. धडाधड काचेचे तुकडे रस्त्यावर उडाले. दुकानाच्या साइन बोर्डवर गोळ्या आदळल्या. लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागली आणि हल्लेखोर काही क्षणात अंधारात गायब झाले. पण खरी भीती त्यानंतर सुरू झाली, कारण काही मिनिटात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यामध्ये थेट लॉरेन्स बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला. त्या पोस्टमध्ये हा फक्त ट्रेलर आहे असा इशारा देत पुढच्या मोठ्या हल्ल्याची धमकी दिली गेली. हा गोळीबार नेमका का झाला, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर कोण होतं, पुण्यासारख्या शहरात आता गँगवॉरची सावली पडते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी. 15 मे 2026च्या रात्री पिंपरी चिंचवड मधील रावेत परिसर अचानक गोळीबाराच्या आवाजानं हादरून गेला. रावेत ताथवडे BRTS रोडवरील AJ फर्निचर मॉल समोर दोन अज्ञात हल्लेखोर मोटरसायकलवर आले आणि त्यांनी दुकानाच्या दिशेनं 5 ते 6 राऊंड फायरिंग केली. गोळ्या थेट दुकानाच्या काचांवर आणि साइन बोर्डवर आदळल्या. काही क्षणात मोठमोठ्या काचा फुटल्या आणि संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं त्यावेळी दुकानात किंवा बाहेर कुणालाही गोळी लागली नाही. पण हा साधा सुद्धा हल्ला नव्हता हे पोलिसांना लगेच जाणवलं, कारण गोळीबारानंतर अवघ्या काही मिनिटातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडणाऱ्या अकाउंट्सनी या फायरिंगची जबाबदारी घेतल्याचा दावा केला. त्या पोस्टमध्ये ही फक्त सुरुवात आहे असा इशारा देण्यात आला होता आणि काही व्यावसायिकांना थेट धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा प्रकार केवळ दहशत पसरवण्यासाठी होता की यामागे मोठं एक्स्टॉर्शनचं रॅकेट कार्यरत आहे याची चर्चा सुरू झाली. ही घटना घडताच रावेत पोलीस, पिंपरी चिंचवड क्राईम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीम काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसर सील करून गोळ्यांचे खोके, त्याचबरोबर फुटलेल्या काचा आणि CCTV फुटेज जमा करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या तपासात दोन हल्लेखोर काळ्या रंगाच्या बाईकवर आले होते अशी माहिती समोर आली. त्यांनी दुकानासमोर थांबून थेट दुकानाच्या समोरच फायरिंग केली आणि लगेच फरार झाले. पोलिसांनी जवळपासच्या सर्व CCTV कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. अनेक टीम्स आरोपींच्या हालचाली ट्रॅक करण्यासाठी टेक्निकल सर्व्हिलन्स वापरत असल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे संपूर्ण प्रकरण आणखीच गंभीर बनलं, कारण त्या पोस्टमध्ये AJ फर्निचर मॉलचा उल्लेख करून हल्ल्याचं कारण जुना वाद आणि खंडणी असल्याचा दावा करण्यात आला होता. काही रिपोर्ट्सनुसार एका पार्टनरला काही दिवसांपासून धमकीचे कॉल्स येत होते आणि तब्बल 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात येत होती. सुरुवातीला त्या कॉल्सकडे फारचं लक्ष दिलं गेलं नाही, पण फायरिंग नंतर हे सर्व प्रकरण एका मोठ्या एक्स्टॉर्शन रॅकेटशी जोडलं जात असल्याचं दिसू लागलं. त्यानंतर तपासात आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आली. ती म्हणजे व्हायरल पोस्टमध्ये पुण्यातील फरार आरोपी शुभम लोणकर याचं नाव समोर आलं. सोशल मीडियावरील पोस्ट अलिगेडली आरजू बिश्नोई आणि शुभम लोणकर नावाच्या अकाउंटवरून करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितलं की पोस्ट खरी आहे की कोणीतरी गँगचं नाव वापरून भीती निर्माण करत आहे याची पडताळणी सध्या सुरू आहे. पण या पोस्टमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली, कारण शुभम लोणकर याचं नाव याआधी अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये समोर आलं होतं. काही वृत्तांनुसार तो लॉरेन्स बिश्नोई नेटवर्कशी जोडला गेलेला असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. मुंबईतील बाबा सिद्दकी गोळीबार, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरण, तसेच अनेक धमकी आणि खंडणीच्या केसेसमध्ये त्याचं नाव चर्चेत आलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार लोणकर हा सध्या फरार असून त्याचा महाराष्ट्रातील काही गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे रावेत फायरिंगचा तपास आता केवळ लोकल क्राईम न राहता ऑर्गनाइज्ड क्राईम आणि इंटरस्टेट गँग ऑपरेशन्सकडे वळताना दिसू लागला. त्यासोबत तपास अधिक खोलात गेल्यानंतर आणखी काही गोष्टी समोर येऊ लागल्या. काही माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार AJ फर्निचर मॉलचे मालक राजस्थानशी संबंधित असल्याने जुन्या व्यावसायिक वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांना आहे. काही रिपोर्ट्समध्ये हवाला मनी आणि बेटिंग नेटवर्कशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा उल्लेख करण्यात आला. व्हायरल पोस्टमध्ये अलिगेडली अशोक नैन किंवा अशोक एडी सारख्या नावांचा उल्लेख केल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे हा गोळीबार फक्त दहशत पसरवण्यासाठी नाही, तर कोणाला तरी थेट मेसेज देण्यासाठी केल्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. गँग स्टाईल फायरिंग मध्ये अनेकदा पहिला हल्ला हा वॉर्निंग शॉट असतो आणि त्यानंतर एक्स्टॉर्शन वाढवण्यासाठी धमक्या दिल्या जातात, असं माजी पोलीस अधिकाऱ्यांनी काही माध्यमांना सांगितलं. याच कारणामुळे हा फक्त ट्रेलर आहे हे वाक्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं.
दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात अटेम्प्ट टू मर्डर, एक्स्टॉर्शन आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी माध्यमांना सांगितलं की तब्बल 10 टीम्स तपासासाठी तयार करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी स्पष्ट केलं की अद्याप लॉरेन्स बिश्नोई गँगचा डायरेक्ट कनेक्शन सिद्ध झालेलं नाही, मात्र सोशल मीडियावरील पोस्टची टेक्निकल व्हेरिफिकेशन सध्या सुरू आहे. काही तासातच ती पोस्ट डिलीट झाल्याचंही समोर आलं. त्यामुळे पोलिसांना संशय आहे की अकाउंट ऑपरेट करणारे लोक सतत लोकेशन्स बदलत असावेत. दुसरीकडे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, कारण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात बिझनेस एक्स्टॉर्शन, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि गँग रायव्हलरीचे प्रकार वाढल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरातही आता मुंबई स्टाईल गँग थ्रेट्स पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज आणि सीसीटीव्ही क्लिप्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. फुटलेल्या काचा, दुकानाबाहेर पडलेले गोळ्यांचे मार्क्स आणि पोलिसांनी सील केलेला परिसर पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही इंस्टाग्राम रील्स आणि न्यूज क्लिप्समध्ये फायरिंग नंतरचा परिसर दाखवण्यात आला, ज्यात लोक घाबरलेल्या अवस्थेत दुकानाबाहेर उभे असल्याचं दिसत होतं. अनेकांनी मग प्रश्न उपस्थित केला की इतक्या मोठ्या व्यापारी भागात गनमॅन इतक्या सहजपणे येऊन फायरिंग करून कसे पळून गेले. काही स्थानिकांनी सांगितलं की गोळीबारानंतर काही सेकंद संपूर्ण परिसर शांत झाला होता आणि नंतर अचानक लोक धावत बाहेर आले. त्यामुळे ही घटना फक्त क्राईम स्टोरी न राहता शहराच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आली. पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि मुंबईपर्यंत पसरलेल्या या नेटवर्कवर आधीपासूनच अनेक गंभीर आरोप आहेत. सोशल मीडिया वापरून स्वतःची दहशत निर्माण करणं, एक्स्टॉर्शन कॉल्स, सेलिब्रिटी थ्रेट्स आणि बिझनेस रायव्हलरीमध्ये नाव वापरणं ही त्या गँगची जुनीच पद्धत मानली जाते. त्यामुळे रावेत फायरिंग नंतर व्हायरल झालेली पोस्ट ही खरी गँग ऍक्टिव्हिटी आहे की कोणीतरी गँगचं नाव वापरून स्वतःचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हा तपासाचा महत्वाचा मुद्दा बनलाय. काही तज्ज्ञांच्या मते आजकाल ऑर्गनाइज्ड गँग सोशल मीडियाचा वापर सायकोलॉजिकल वॉरफेअरसाठी करतात. प्रत्यक्ष हल्ल्यापेक्षा त्यानंतर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे जास्त भीती निर्माण होते. रावेत प्रकरणातही फायरिंगपेक्षा सोशल मीडियावरील धमकीचीच जास्त चर्चा झालेली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी व्यापाऱ्यांना विशेष सूचना दिलेल्या असून कोणत्याही प्रकारचे धमकीचे कॉल्स, एक्स्टॉर्शन मेसेजेस किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शहरातील अनेक व्यापारी संघटनांनीही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली, कारण फायरिंग थेट गर्दीच्या भागात झाली होती. जर त्यावेळी ग्राहकांची जास्त गर्दी असती तर मोठी जीवितहानी होऊ शकली असती. त्यामुळे हा प्रकार फक्त एका दुकानावरचा हल्ला नसून शहरात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी काही संशयितांच्या हालचालींचा डेटा मिळवला असल्याचं सांगितलं असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा दावा केला जात आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर अजूनही अनेक अफवा पसरत असल्याने पोलिसांनी लोकांना व्हेरीफाईड माहितीवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन केलंय. आजही रावेतमधील त्या फुटलेल्या काचा, गोळ्यांचे निशाण आणि व्हायरल धमक्या लोकांच्या मनात भीती निर्माण करतायत. एका सामान्य व्यावसायिक भागात झालेल्या फायरिंगमुळे महाराष्ट्रात ऑर्गनाइज्ड क्राईम किती वेगानं पसरतोय याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय? पुण्यातली गुन्हेगारी कमी का होत नाहीये याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.